सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन समोर केंद्रातील मोदी सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर परराष्ट्र धोरणात कमकुवत भूमिका घेतल्याचा दावा केला। अमेरिकेतील कथित एप्स्टाईन प्रकरण, चीनसमोर मवाळ भूमिका आणि देशातील लोकशाही दडपण्याचा प्रयत्न या मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही यावेळेस करण्यात आली। लोकशाहीत विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, धमक्या देणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले। दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। राजकीय मतभेद असू शकतात, मात्र हिंसाचाराला स्थान नाही, असा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला। आंदोलनादरम्यान भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आगामी काळात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। खासदार पंडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे। आजचा जो आपण बघताय की सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने जे आंदोलन होत आहे ते नरेंद्र आणि सिलेंडर अशी घोषणा या ठिकाणी दिली आहे। अमेरिका समोर हे सिलेंडर झाल्यात। वारंवार अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सांगतात की पाकिस्तान भारत युद्ध मीच थांबवलंय। आता त्यांनी जो ठराव केला, आपण बघताय की हे सरळ त्या ठिकाणी सिलेंडर झाल्यात। आपला माल त्यांच्याकडे गेला तर तेरीपेन आपल्याला कर वसूल द्यावा लागणार आहे। त्यांचा माल घेत असताना कुठलाही कर नाही आहे। हे सगळ्या जातीकाठी शेतकऱ्यांना न परवडणार आहेत। शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, त्यामुळे हे आम्ही आंदोलन घेतोय। आपण दुसरं बघताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार भारतीय जनता पार्टीचे लोक या ठिकाणी आमदार अपमान करतायत। त्यांचे एक आमदार आहेत, त्यांच्या लग्न मंडपामध्ये जे टॉयलेट आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा त्या ठिकाणी त्यांनी लावली होती आणि हे देखील त्या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे। तुम्ही बघता की राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारू असं सहसा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धमकी देत आहेत। त्यांचा देखील तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतोय। काल हनुमंत आमचे पवार यांच्यावर देखील भ्याड हल्ला झाला, त्या देखील हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। आणि भारतीय जे भारतातील जे पंतप्रधान आहेत ते खऱ्या अर्थाने फेल गेलेत। एस्टेम फाईल मध्ये त्यांचं नाव येताच ते अमेरिकेला सरेंडर झाल्यात। त्यामुळे नरेंद्र आणि सिलेंडर ही आजची आमची घोषणा आहे। सरळ हे सरकार फेल गेलेलं आहे। एसटीएफ फाईल मध्ये अजूनपर्यंत नरेंद्र मोदी यांचं नाव तुम्ही आलेलं आहे म्हणून असं म्हणतात, ते अजूनपर्यंत त्याचे पुरावे आलेले नाही, त्या संदर्भात काय नाव आलं नाही? तुम्ही बघता ईमेल आलेला सगळं माहित आहे। ते दाबण्याकरतात अमेरिकेसमोर जे अमेरिका सांगेल। अमेरिका नाच म्हणले तरी जाऊन नाचतात, अमेरिका पाया पड म्हणले तर उद्या पाया पडताल। भारताची मान शान हे घालवण्याचा प्रयत्न आहे। इकडे स्वर्गीय इंदिरा गांधी हे कधीच झुकले नाहीत, त्यांनी अनेक देशाला सबक शिकवला। तसं खऱ्या अर्थानं मोदीजी आपण देशामध्ये जी आपली देशाची प्रतिमा आहे ते संपवण्याचा मोदींनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्यांच्या समस्या बाबतीत तुम्ही आता बोलला होता, शेतकऱ्यांच्या समस्या ह्या गेल्या काँग्रेस काळापासूनही चालू होत्या, यंदा काळातही ते चालू आहेत। तुम्ही ह्या सरकारकडनं काय अपेक्षा करता जे तुमच्या सरकारकडनं झालं नव्हतं? त्यांनी हजारो वेळा सांगितलं की आम्ही शेतकऱ्याला भावाला हमा देऊ, आम्ही आजपर्यंत ते देऊ शकले नाहीत। त्यांनी सांगितलं कापसाला भाव देऊ, ते देऊ शकले नाहीत। सोयाबीनला भाव देऊ शकले नाहीत। एवढंच नाही, काँग्रेसच्या काळामध्ये सरसकट भारतामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ दिलती। हे गेले 10 वर्ष झालं सांगतात की आम्ही कर्ज माफ करून मतदान घेतायत। अहो हे बोल घेवडे आहेत, हे बोलतात तसं करून दाखवत नाहीत। काँग्रेस पक्षाने जे काय देशामध्ये हरित क्रांती झाली, अनेक डॅम काँग्रेस पक्षाने या ठिकाणी निर्मित केले। अनेक उजनी सारखे असेल, देशातील सरदार वल्लभभाई पटेल डॅम असेल, ते काँग्रेसच्या काळात झाला। जे काय डेव्हलपमेंट झाली ते काँग्रेसच्या काळामध्ये झाली। फक्त हे घोषणा करतात पण शेतकऱ्याला काय देऊ शकत नाही। आमच्या काळामध्ये हजारो कोटी हे शेतकऱ्यांना कर्ज माफ दिले। हे गेले 10 वर्षाला कर्ज माफ देतो, मग का देत नाही? तुम्ही शेतकऱ्याला फसवता। आता बघता की अमेरिकेचा तुमचा जो कर्ज झालाय त्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी फार नुकसानमध्ये जाणार आहे। आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने हे आंदोलन घेतलेलं आहे। काँग्रेसच्या काळामध्ये एवढे मोठे कामं तुम्ही झाले म्हणताय, तरी काँग्रेसचा पराभव का झाला? मग काँग्रेसचा पराभव ईव्हीएम मशीन मुळे झालेला आहे। ईव्हीएम मशीन जिथं जिथं बंद झाली, तुम्ही बघा कर्नाटकमध्ये ईव्हीएम मशीन हद्दपार भाजप झालेला आहे। तेलंगणामध्ये ईव्हीएम मशीन बंद झालं,
तिथं भाजप हद्दपार झालंय. पंजाबमध्ये विन मशीन बंद झाले, काँग्रेस तिथं त्या ठिकाणी भाजप हद्दपार झालाय. ज्या ज्या ठिकाणी विन मशीन बंद झाली त्या ठिकाणी भाजप हद्दपार झालाय. मी आव्हान देतो, तुम्ही आता महानगरपालिका नाही, महाराष्ट्रातले विन मशीन हटवा. ह्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी 4थ्या स्थानावर जाईल.